नमस्कार, मी विशाल परदेशी. मुलुक महाराष्ट्र या विशेष बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात आता या क्षणाच्या ब्रेकिंग न्यूजने. छत्रपती संभाजीराजेंनी सरकारला अल्टिमेटम दिला आणि 6 जूनला आता आंदोलनाची पुढली दिशा ते ठरवणार आहेत आणि रायगडावरून या आंदोलनाची पुढली दिशा नेमकी काय असेल याबद्दलची घोषणा केली जाईल. त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांना कूच करण्याचे आदेश दिलेले आहेत. छत्रपती संभाजीराजेंनी आदेश दिल्याची माहिती सूत्रांकडून आपल्याला कळते आणि त्यामुळेच आता पोलिसांकडून नाकाबंदीची शक्यता आहे. आजपासूनच कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे. 6 जून हा राज्याभिषेक सोहळा आहे. काय असतं राज्याभिषेक सोहळ्याला? काय झालं? शिवाजी महाराज हे छत्रपती झाले. शिवाजी महाराज काय झाले? छत्रपती झाले. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जूनला झाला. शिवाजी महाराजांनी शपथ घेतली, माझं स्वराज्य हे सुराज्य व्हावं. आणि म्हणून मी आज या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सांगतो, जर 6 जून पर्यंत ह्याच्यावर जर काय निकाल लागला नाही या 5 गोष्टीवर, आमची आंदोलनाची भूमिका त्या रायगडवरच अमर होणार. आणि याचबद्दल आपण बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्याबरोबर आहे. लक्ष्मण, 28 मेला एका प्रेस कॉन्फरन्समध्ये छत्रपती संभाजीराजेंनी याबद्दलची घोषणा केली होती आणि त्यानंतर आता कार्यकर्ते कोणत्या भूमिकेत दिसत आहेत, म्हणजे नेमकं आपल्याला सूत्रांकडून कळतंय काय? खरं तर छत्रपती संभाजीराजे यांनी 28 तारखेला जी काही पत्रकार परिषद घेतली, त्या पत्रकार परिषद त्यांनी आपली भूमिका जी आहे ती 6 जूनला रायगडावर आपण जाहीर करणार असल्याचं म्हटलं आहे. त्याच वेळेला त्यांनी वेगळ्या पक्षाच्या भूमिकेबाबत देखील त्या पत्रकार परिषदेत एक स्पष्ट मत जे आहे ते व्यक्त केलं होतं. त्यांनी असं म्हटलं होतं की बहुजन समाजाची इच्छा असेल तर आपण पक्ष स्थापनेचा देखील विचार करू, अशा प्रकारची प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली होती. त्यामुळे संपूर्ण राज्यातील मराठा बांधवांचं समाजाचं लक्ष जे आहे ते 6 जूनच्या या कार्यक्रमाकडे लागलेलं आहे. खरं तर संभाजीराजे छत्रपती हे 6 जूनला रायगडावर काय बोलताय याबाबत अनेक उत्सुकता जी आहे ती कार्यकर्त्यांमध्ये आहे. नाशिक असेल, औरंगाबाद असेल, नगर असेल आणि महाराष्ट्रातल्या इतर सर्वच जिल्ह्यांमध्ये या 6 जूनच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून केली जाते. या कार्यक्रमाला मराठा समाजाच्या ज्या काही संघटना आहे, सर्व साधारणतः 35 ते 40 वेगवेगळ्या प्रकारच्या मराठा समाजाच्या संघटना आहे, त्या सर्व संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते या रायगडाच्या कार्यक्रमाच्या साठीला मोठ्या तयारीने लागलेले आहे. मोठ्या संख्येने हे कार्यकर्ते जे आहे ते रायगडावर पोहोचणार आहे. मात्र आता राज्यातला लॉकडाऊन जो आहे तो देखील 15 तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात आलेला आहे. त्यामुळे आता ह्या कार्यकर्त्यांनाच आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये रोखलं जाणार आहे आणि त्यामुळे भविष्यामध्ये पुढच्या काही 2-4 दिवसांमध्ये मोठा संघर्ष देखील निर्माण होऊ शकतो. कारण रायगडावरती येण्याचं आव्हान छत्रपती संभाजीराजे यांनी केलं आहे अशी चर्चा जी आहे ती मराठा संघटनांकडून उठवली गेलेली आहे. मात्र प्रत्यक्षात संभाजीराजे यांनी अधिकृतपणे कुठल्याही प्रकारे ही माहिती दिलेली नाही का त्यांनी कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी उपस्थित राहण्याचं आव्हान केलेलं आहे. मात्र कार्यकर्त्यांकडून जे काही सांगितलं जातं की त्या ठिकाणी आम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहोत आणि त्यामुळे 6 जूनला राज्यामध्ये एक नवं राजकीय समीकरण जे आहे ते देखील समोर येऊ शकतं. खरं तर त्या 28 तारखेच्या पत्रकार परिषद संभाजीराजे छत्रपती यांनी वेगवेगळ्या प्रकारचे तर्क जे आहे ते सोडले आणि त्यामुळे अनेक चर्चांना उधाण या ठिकाणी आलं होतं. ते मुख्यमंत्र्यांना भेटले, ते विरोधी पक्ष नेत्यांना भेटले, काँग्रेसच्या नेत्यांना भेटले आणि शेवटी ते प्रकाश आंबेडकरांना देखील भेटले. त्यानंतर आता 6 जूनच्या भाषणामध्ये ते काय बोलणार आहे? साधारणतः 6 जूनला सकाळी 8, 8:15 वाजेच्या दरम्यान राज्याभिषेक सोहळ्याचा कार्यक्रम पार पडेल आणि तो कार्यक्रम पार पडल्यानंतर 9, 9:15 वाजता संभाजीराजे भोसले जे आहेत त्या कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यांना आव्हान करणार आहे किंवा त्या ठिकाणी ते भाषण करणार आहे. ते भाषण नेमकं काय असणार आहे, कुणावरती ते टीका करणार किंवा काय भूमिका घेऊन ते लोकांसमोर येणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र तत्पूर्वी राज्यामध्ये जी काही तयारी आपण बघतोय त्यांची हेरगिरी करण्याचा आरोप त्यांनी केला होता. ही हेरगिरी नेमकी कशासाठी केली जात होती? संभाजीराजे 6 जूनला काय बोलणार, त्या ठिकाणी नेमकं कोण कोण उपस्थित राहणार, कशा प्रकारचे लोक त्या ठिकाणी येणार आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती घेण्यासाठी कदाचित पोलीस असतील किंवा सरकार असेल यांच्याकडनं
प्रयत्न केला जात होता. मात्र संभाजीराजेंनी आज ट्विट केलं आणि त्या ट्विटमध्ये हेरगिरी प्रकरणावरून नाराजी व्यक्त केली. त्यानंतर राज्याच्या गृहमंत्र्यांनी देखील याबाबत खुलासा केला. कुठल्याही प्रकारची हेरगिरी आपल्याकडनं होत नाही. त्यामुळे एकूणच आपण जर बघितलं तर 6 जूनचा जो कार्यक्रम रायगडावरती होणार आहे, या कार्यक्रमामध्ये संभाजीराजे नेमकी काय भूमिका घेता हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे. परंतु नाशिक असेल, औरंगाबाद असेल आणि इतर भाग जे असतील, नागपूर असेल, या ठिकाणी आता मराठा संघटनाकडनं मोठी तयारी केली जाते. ज्या सगळं मराठा समन्वयक आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये साधारणतः 35 जिल्ह्यांमधल्या समन्वयकांनी संभाजीराजे छत्रपती यांना पाठिंबा दर्शवलेला आहे. त्यांची भूमिका ही आमची अंतिम भूमिका असेल अशा प्रकारची भूमिका जी आहे ती सर्व मराठा संघटनांनी समन्वयकांनी घेतलेली आहे. आणि म्हणूनच 6 जूनच्या कार्यक्रमाकडे खरं तर लक्ष लागलं आहे. लाखोंचे मोर्चे राज्यामध्ये निघाले होते. हा देखील इतिहास या सगळ्या पार्श्वभूमीला आहे. आणि जे लाखोंचे मोर्चे काढणारे समन्वयक आहे त्यांनीच आता 6 जूनच्या कार्यक्रमासाठी चलो रायगड अशा प्रकारची मोहीम सुरू केलेली आहे. त्यामुळे आता रायगडावरती आता हे बघणं फार महत्वाचं ठरणार आहे की कार्यकर्ते रायगडाच्या दिशेने कूच करतायत का. आणि असं देखील कळतंय की तत्पूर्वीच खरं तर पोलीस नाकाबंदीत कार्यकर्त्यांना आणू शकतात. पण या सगळ्या दरम्यान मोठा संघर्षाचा प्रसंग देखील निर्माण होऊ शकतो. पण बघूयात, यापूर्वीही संयमाने मराठा संघटनांचे मोर्चे पार पडलेले आहेत आणि यंदा देखील तसं वातावरण असू शकतं, ही माहिती आपल्याला सूत्रांकडनं कळते. यानंतर पाहूयात की मराठा संघटनांची राज्यस्तरीय बैठक जी ती पार पडली. मराठा समाजाच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली आहे. भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समवेत ही बैठक झाल्याचं कळत आहे. राहाता तालुक्यातील लोणी गावात ही बैठक पार पडली. पुढच्या 10 दिवसात मराठा आमदार, खासदार यांच्यासह राज्यातील पदाधिकारी पुढली बैठक घेतील. एकाच व्यासपीठावर येऊन लढा देण्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी आवाहन केलं होतं. आणि या आवाहनाला प्रतिसाद देत आज सगळे नेते जे आहेत ते लोणीमध्ये त्या ठिकाणी बैठकीकरता जमले होते. सर्व संघटना एकत्रितपणे लढा देणार असून लवकरच राज्यव्यापी आंदोलन उभं केलं जाईल, असं देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलेलं आहे. मराठा संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली होती. आणि मी जे सातत्यानं आवाहन करत आलो आहे की आपण एकाच व्यासपीठावरून आता एकत्रितपणे आपल्याला सरकारवर दबाव आणण्याची आवश्यकता आहे. तर मला विशेष आनंद आहे की आज राज्यातील बहुतांश संघटना याला प्रतिसाद देत तर ते आज लोणीच्या बैठकीला हजर होते. आणि त्याची रणनीतीसुद्धा भविष्यात काय असावी तीसुद्धा आज सगळ्यांच्या चर्चेनंतर ती निश्चित करण्यात आलेली आहे. बोलूयात आमचे शिर्डीचे प्रतिनिधी हरीश दिमोटे आपल्याबरोबर आहेत. हरीश, एकीकडे सूत्रांकडनं आपल्याला असं कळतंय की छत्रपती संभाजीराजे यांच्या आवाहनानंतर 6 जूनच्या दृष्टीने कार्यकर्ते रायगडावरती जमू शकतात, कारण आंदोलनाची पुढली दिशा ठरवायची आहे. आणि आज देखील पुढलं पाऊल नेमकं काय असावं या दृष्टीने लोणीमध्ये ही बैठक जी ती पार पडल्याचं आपण बघतोय. या बैठकीत नेमकं काय ठरलं? नक्कीच विशाल, आपण जर बघितलं तर संभाजीराजे मराठा आरक्षणासाठी सध्या आक्रमक झालेले आपण बघतोय. एकीकडे संभाजीराजेंचा लढा सुरू आहे, नेत्यांच्या बैठका सुरू आहे. मग दुसरीकडे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुद्धा त्यासोबतच आवाहन केलेलं होतं की राज्यातल्या ज्या सगळ्या मराठा संघटना आहेत, सगळे आमदार आहेत, खासदार आहेत, यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन या मराठा आरक्षणासाठी लढा उभा केला पाहिजे. आणि त्याच दृष्टीने महाराष्ट्रातल्या जवळपास 20 संघटना आज राहाता तालुक्यातल्या विखे पाटलांच्या लोणी गावामध्ये इथे जमा झालेल्या होत्या. आणि 20 संघटनेचे सगळे कार्यकर्ते यांच्यामध्ये बैठक झाली आणि मराठा आरक्षणासाठी लढा उभारण्याचा जो निर्धार आहे तो या बैठकीमध्ये करण्यात आलेला आहे. पुढची बैठक जी आहे ती राज्यातले सगळे मंत्री असतील, खासदार असतील, आमदार असतील यांना सोबत घेऊन आणि मराठा संघटनांना सोबत घेऊन पुढच्या 10 दिवसामध्ये पार पडणार आहे. आणि ही जी दिशा आहे, आरक्षण कसं मिळवायचं ही ठरवली जाणार आहे. आजच्या बैठकीमध्ये आपण जर बघितलं तर भारतीय छावा संघटनेचे नानासाहेब जावळे आहेत, शंभूराजी क्रांती संघटनेचे सुनील नागणे आहेत, किंवा भारतीय मराठा संघाचे बंशीदादा डोके आहेत. यांच्या सोबत अनेक संघटनांचे जवळपास 18 ते 20 संघटनांचे सगळे पदाधिकारी आहेत ते आज जमा झालेले होते. आणि त्यांच्या या बैठकीमध्ये निर्धार करण्यात आलेला आहे की सगळ्यांनी एकत्र येऊन हा लढा उभा करायचा आहे, ज्यामध्ये संभाजी राजांना देखील सहभागी करून घेण्यात येणार आहे. बाकी जे सगळे मराठा संघटनांचे नेते आहेत हे देखील एकत्र येऊन लढा उभारण्याचा निर्धार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बैठकीमध्ये आज घेण्यात आलेला आहे. विशाल,
धन्यवाद हरीश या सगळ्या माहितीबद्दल. त्याच्यामुळे लोणीमध्ये देखील राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत जी महत्त्वाची बैठक पार पडली त्यात मराठा संघटनाच्या नेत्यांनी उपस्थित राहून पुढे आता एकजुटीने लढूयात असं ठरवलेलं आहे. पुढे पाहूयात राजकारणातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी. बातमी जळगावमधनं. जळगावमधील मुक्ताईनगर रावेर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी जी आहे ती आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. या संदर्भात मुख्यमंत्र्यांना सविस्तर पत्र पाठवून चर्चा करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या भागात पंचनामे करण्यासाठी काही शिल्लक नसून पंचनाम्यापेक्षाही सरसकट मदत देण्याची मागणी यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केली. आताचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांनी फळ पिकाकरता 50,000 रुपयाची मागणी केली होती आणि आताचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या ठिकाणी 1 लाखाची मागणी केली होती. त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही कुठलीच मागणी करणार नाही, पण तुम्ही केलेल्या मागण्या लक्षात ठेवून माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यावेळेचे केलेल्या ज्या मागण्या आहेत किंवा ज्या घोषणा आहेत त्या घोषणा लक्षात ठेवून त्यांनी भरीव मदत केली पाहिजे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. राऊतांची अवस्था घर का ना घाट का अशी झाल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. त्यांची हालत अशी आहे म्हणजे तुम्ही चुकीचा अर्थ घ्याल त्या अर्थाने मी म्हणत नाही, पण घर का ना घाट काय चुकीचा अर्थ लावू नका. मी त्यांना काही म्हणत नाही, मी त्यांना चांगला संपादक मानतो, पण त्यांची अवस्था घर का ना घाट काय ते इकडचे आहेत की तिकडचे आहेत हेच कोणाला माहिती नाही. त्याच्यामुळे त्यांना आता काम करावं. बरं, ते संपादकही नाही आहेत, मुख्य संपादक तर आमच्या वहिनी आहेत. त्याच्यामुळे त्यांची अवस्था अशी झाली आहे की त्यांना रोज उठून बोलण्याशिवाय कसं असतं की ज्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही ना त्याला लक्ष वेधून घ्यावं लागतं. त्यामुळे असं लक्ष वेधण्याचं काम ते करत. त्याच्यावर काय प्रतिक्रिया विचारता. देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांवरती ही टीका केली. पुढे पाहूयात. कोरोना काळात सध्या सत्तांतराचा विचार नसल्याचं देवेंद्र फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलंय. मला असं वाटतं आपली मनं फार संकुचित होऊ लागली आहेत. आपण महाराष्ट्रामध्ये एक संस्कृती पाहतो की वैचारिक विरोधक किंवा राजकीय विरोधक, आपण या ठिकाणी शत्रू नाही आहोत. त्यामुळे माननीय पवार साहेब हे वैचारिक विरोधक आमचे असतील, राजकीय विरोधक असतील, परंतु एक ज्येष्ठ नेते आहेत आणि अशा ज्येष्ठ नेत्यांचे 3 ऑपरेशन झाले, रिकवर झाले त्यातनं. पण आपल्या इथे प्रथा आहे की आपण क्षेमकुशल विचारण्याकरता अशा परिस्थितीत जातो. मी ज्यावेळी कोविडमुळे ॲडमिट होतो त्यावेळी पवार साहेबांसहित सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी माझी, कारण कोविडमध्ये येता येत नाही, फोनवरनं विचारपूस केली. त्यामुळे मला असं वाटतं की ही आपली प्रथा परंपरा आहे. प्रत्येक गोष्टीला राजकीय आयाम देण्याची आवश्यकता नाही आणि कोण कुठे का गेलं असं संकुचित विचार करण्याची आवश्यकता नाही. यावेळी जळगावच्या दौऱ्यावरती असताना देवेंद्र फडणवीसांनी खासदार रक्षा खडसे यांची देखील भेट घेतली आहे. रक्षाताई खडसे भारतीय जनता पक्षाच्या खासदार आहेत. त्यांच्या मतदारसंघात आल्यानंतर त्यांनी मला घरी चहाला निमंत्रित केलं. माझ्या भारतीय जनता पक्षाच्या खासदार रक्षाताई खडसे यांच्या घरी मी चहाला गेलो. त्यामुळे याच्यात कोणी वावगं समजण्याचं कारण नाही. यानंतरची बातमी आपण अशी बघूयात की राज्य सरकार आपलं अपयश लपवण्यासाठी केंद्र सरकारकडे बोट दाखवत असल्याचा आरोप भाजपकडून वारंवार करण्यात येतोय. यावरून चंद्रकांत पाटील यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावलाय. मुलगी पाहिजे तर आता केंद्राला पत्र लिहा असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावलाय आणि यावर आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय. लग्नाची इतकी घाई का, त्याविषयी चंद्रकांत पाटील यांच्याशी बोलणार असल्याचं आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलंय. सध्या वातावरण चांगलं ठेवा, राजकारण करू नका असं आवाहन देखील आदित्य ठाकरे यांनी केलंय. परवा गमतीने कोणीतरी म्हटलं की बा आता आदित्य ठाकरेंना मुलगी हवी आहे, तर त्यासाठी सुद्धा आज उद्धवजी पत्र लिहिणार आहेत पंतप्रधान मोदींना की एखादी मुलगी तिकडे दिल्लीत मिळाली तर बघा. असं चाललंय सगळं. त्यांच्याबरोबर मी वेगळी चर्चा करेन, कारण मला वाटतं आता महत्त्वाचं आहे की वातावरण नीट ठेवावं आणि वातावरण बदललं बोलावं. राजकारणात मी जाणार नाही आणि प्रश्न राहिला जो लग्नाचा तो नंतर विचार करू ना, आता काय घाई लागली. यानंतर पाहूया तर भाजप नेते आशिष शेलार यांनी काय आरोप केलाय पहा. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला घेऊन त्यांनी हा आरोप केलाय.
जी माहिती आम्हाला मिळाली आहे त्यानुसार शिवसेनेला पराभवाची भीती वाटते म्हणून पळवाटा शोधत असल्याचा म्हणजे शिवसेना पळवाटा शोधत असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केलाय. पहिली लाट ओसरत असताना शिवसेनेचे नेते मुदतपूर्व निवडणुका घेण्याचा प्रयत्न करत होते, पण दुसरी लाट आली आणि त्यांचा हा प्लॅन फसला. तर आता पावसात मुंबई तुंबणार, मग मत कोण देणार म्हणून हे कारस्थान केलं जात असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. आता भाजपच्या काळात झालेली वॉर्ड रचना चुकीची होती, ती भाजपला पूरक होती आणि त्यामुळे बदलली पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. तशी वातावरण निर्मिती त्यांनी केल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. आशिष शेलार यांच्या या आरोपांना महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील उत्तर दिलंय. जी काही खलबत आणि कटकारस्थानाची माहिती आमच्या समोर आली आहे त्याचं वर्णन एका वाक्यात करायचं झालं तर शिवसेनेचा पराभवाच्या भीतीने पळवाटा शोधण्याचा वायफळ प्रयत्न चालू आहे आणि त्यामुळे अशा कुठल्याही पळवाटा जरी काढल्या तरी मुंबई मनपाच्या निवडणुकीच्या बाबतीत मी अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो की मुंबईकरांनी भ्रष्टाचारी शिवसेनेच्या कार्यपद्धतीला कंटाळून शिवसेनेच्या पराभवाची महानगरपालिकेतल्या निवडणुकीची मुहूर्तमेढ ही केलेलीच आहे. आपल्या हव्यासापोटी मला सत्तेत राहायचं या पोटी जर इलेक्शन घेणार असो तर मला वाटतं मुख्यमंत्री तसं होऊच देणार नाही. आणि ही इलेक्शन काय पहिल्यांदा पुढे गेलीच तर पहिल्यांदा जात नाहीये. याच्या आधी 2 का 3 वेळा पण गेलेली आहे. उलट तेव्हा तर कारणं वेगळी होती. इथं तर प्रत्यक्ष मृत्यू दिसतोय आणि त्या मृत्यूवर लढण्यासाठी आपण एकमेकांपासून लांब राहतोय. आणि ते जर कारण या विरोधकांना पटत नसेल तर मग तुम्ही नागरिकांना मृत्यूच्या छायेत किंवा मृत्यूच्या घाट उतरवायला बघताय का? जे पश्चिम बंगालमध्ये आसाममध्ये झालं ते इथे करायचं आहे का? आणि यानंतर वेळ झाली का ब्रेकची. आणि ब्रेक नंतर महाराष्ट्रातल्या बळीराजाकरता इफ्कोची युरिया लिक्विड बद्दलची एक नॅनो प्रणाली जी आहे ज्याबद्दलची त्यांनी घोषणा केली आहे, या विषयाला घेऊन चर्चा करण्यासाठी माहिती देण्याकरता आपल्याबरोबर असणार आहेत शेती तज्ज्ञ उदय देवळाणकर. घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आता ब्रेक नंतर मुलुक महाराष्ट्रामध्ये राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. लक्षपूर्वक ऐका. इफ्कोनं एक नवी क्रांती केली आहे आणि त्यामुळे बळीराजाचं आयुष्य सुखकर होणार आहे. इफ्कोनं बनवलेल्या नॅनो युरिया लिक्विडची 500 मिलीलिटरची एक बाटली जी आहे ती सामान्य युरियाच्या एका गोणीच्या बरोबरीची आहे. इफ्कोनं शेतकऱ्यांसाठी 500 मिली नॅनो युरियाच्या एका बाटलीची किंमत 240 रुपये निर्धारित केली आहे. जी सामान्य युरिया खताच्या गोणीच्या किमतीपेक्षा 10% कमी आहे. त्यामुळे आता एक गोणी युरिया खताच्या ऐवजी अर्धा लिटर नॅनो युरिया लिक्विड पुरेसं ठरणार आहे. याविषयी बोलण्याकरता आपल्याबरोबर आहेत शेती तज्ज्ञ उदय देवळाणकर. उदयजी, विज्ञान हळूहळू नॅनो प्रणालीकडे वाटचाल करतंय आणि त्याचे वेगवेगळे प्रयोग आपल्यासमोर येताना दिसत आहेत. त्यात इफ्कोचा युरिया लिक्विडचा हा प्रयोग शेतकऱ्यांसाठी किती फायदेशीर ठरणार आहे? युरिया म्हणजे काय आपण लक्षात घेऊ. युरिया हा अमाइड फॉर्म मधलं एक केमिकल आहे आणि युरिया बनवताना आपण हवेला जाळतो म्हणजे त्याचं बर्निंग केलं जातं आणि याच्यावर गार पाण्याचा शिडकावा करून CONH2 ट्वाइस असा तो फॉर्म्युला आहे आणि याचे ग्रॅन्युल्स आपल्याला मिळतात. आणि हे टॉप ड्रेसिंगसाठी म्हणजे आपल्या शरीरातली प्रथिनं किंवा वनस्पतीच्या शरीरातली प्रथिनं याच्यामधला फार महत्वाचा घटक नायट्रोजन असल्यामुळे नत्र असल्यामुळे त्याच्यासाठी वापरलं जातं. पण याचे काही तोटे की जमिनीत टाकल्यानंतर ज्या काही रासायनिक प्रक्रिया होतात या रासायनिक प्रक्रियांमुळे बऱ्याच वेळा जमिनीचा पोत खराब होणे, त्याची एकूणच केमिस्ट्री खराब होणे अशाही समस्या येतात. जमिनीतले जे जैविक घटक आहेत त्यांच्यावर हा युरियाचा मोठा वापर नकारात्मक परिणाम करतो. याशिवाय आपल्याला जवळपास 35 दशलक्ष टन युरिया देशामध्ये वापरावा लागतो, ज्याच्यावर जवळपास 600 करोड रुपये आपण अनुदान देतो. आणि यासाठी नॅफ्ता हजारो करोड रुपये देऊन आपल्याला इम्पोर्ट करावा लागतो, कारण जे हवेचं ज्वलन आपल्याला करायचं असतं त्याच्यासाठी नॅफ्ताची आवश्यकता असते. आणि म्हणजे युरिया तयार करताना देखील प्रदूषणाचा
समस्या आपल्या समोर उभी राहते, पर्यावरणाचा ऱ्हास होतो. जमिनीत टाकल्यानंतर जमिनीतला सगळ्यात महत्वाचा गुण ज्याला म्हणतो आपण कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी, म्हणजे हे जे खत एक्सचेंज होतं रूट सरफेसला, म्हणजे मुळांच्या मध्ये जाण्यासाठी जी प्रक्रिया असते त्याच्यात त्या जमिनीची हे एक्सचेंज करण्याची क्षमता किती, म्हणजे कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी किती त्याच्यावर अवलंबून असतं. त्यामुळे युरिया अशाच जमिनीत जास्त चांगलं काम करतो ज्यांची सीईसी म्हणजे कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी चांगली आहे. नॅनो टेक्नॉलॉजीमुळे काय होणार आहे की जमिनीची क्षमता कमी जास्त असली तरी सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये ह्या प्रकारच्या नत्रयुक्त खताचा वापर आपल्याला शक्य होणार आहे. दुसरी गोष्ट, आपल्याला वाहनामध्ये आणि सीझनमध्ये जेव्हा अतिवृष्टी होते त्यावेळेला बऱ्याच वेळा युरियासाठी रांगा लागलेल्या आपण पाहिलेल्या आहेत. पण याचं हँडलिंग, याचं डिस्ट्रीब्युशन अतिशय सोपं होणार आहे. आज याची किंमत कम्पॅरेटिव्हली फारशी कमी नाही, 10% कमी होते, पण त्याचे इतर फायदे आपल्याला प्रचंड होणार आहेत. आणि म्हणजे वेळेवर खत देणे आणि अचूकपणे उत्पादन वाढ घेणे. दुसरा युरियाचा एक फार मोठा दोष आहे की युरिया थोडा जरी जास्त झाला तर त्याच्यावर कीड रोगांचा प्रभाव वाढतो झाडांवरती. ह्यामुळं अतिशय उत्कृष्ट आणि हेल्दी पीक घेणं आपल्याला शक्य होणार आहे. युरियाची दुसरी मर्यादा अशी आहे की युरिया तुम्ही टाकला आणि पावसाने खंड दिला तर ते पीक हातचं जाण्याचा धोका वाढतो. तर नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये जे प्रमाण आपण वापरतो आहोत त्यामुळे हाही धोका कमी होतो. त्यामुळे ह्या प्रकारची टेक्नॉलॉजी म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे भविष्यात येऊ घातलेले दोन परिमाण अशी आहेत की ज्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे आणि याचं आपण स्वागत करावं. कारण जवळपास 94 पिकांवर आणि म्हणजे आपल्या देशातल्या जवळपास 1100 ठिकाणी या ट्रायल झालेल्या आहेत, फ्रंटलाईन डेमॉन्स्ट्रेशन ज्याला म्हणतात त्या, आणि त्या अतिशय यशस्वी झाल्या. त्याबद्दल आपण सगळेजण इतकंच अभिनंदन करू आणि या तंत्रज्ञानाचं स्वागत. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आणि शेतकऱ्यांसाठी निश्चितच ही महत्त्वाची माहिती होती. शेतकऱ्यांकरता ही आनंदाची बातमी आहे. अर्थात या सगळ्या प्रणालीचा त्यांनी सल्ल्यानुसार वापर करणं फार आवश्यक ठरणार आहे. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ए क्लास सिटीमध्ये 7,500 रुपये होते, ते आता ए क्लासमध्ये 7,500 राहतील, पण बी क्लासमध्ये 5,500 केले जातील आणि सी मध्ये 4,500 रुपये केले जातील. त्याचबरोबर ICU प्लस व्हेंटिलेटरसाठी ए क्लास सिटीसाठी 9,000 दर आहेत ते तसेच ठेवलेले आहेत, पण बी क्लाससाठी मात्र 6,700 रुपये म्हणजे 9,000वरून 6,700 रुपये आणलेत आणि सी क्लाससाठी 5,400 रुपये हा दर करण्यात आलेला आहे. त्यामुळे तालुका लेवल, डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर्स आणि मेट्रो सिटीज यामध्ये दरांची निश्चित प्रकारे विगतवारी करण्यात आलेली आहे. आणि हे सर्व दर डॉक्टरांचे व्हिजिट असतील, इन्व्हेस्टिगेशन जे असतील त्या सगळ्या सर्व इन्व्हेस्टिगेशन जरी नसल्या तरी बहुतांश इन्व्हेस्टिगेशनच्या रक्ताच्या तपासण्या असतील, एक्सरे असेल, 2D एको असेल, क्रिएटिन असतील, अन्य काही म्हणजे बेड चार्जेस, नर्सिंग चार्जेस, या सगळ्यांना धरून हे सगळे चार्जेस मी जे सांगितलेले ते चार्जेस केलेले आहेत. आणि त्यामुळं हा निर्णय जो आहे तो शेवटी महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी विचाराचं राज्य आहे आणि त्यामुळं कुठल्याही परिस्थितीत सामान्य माणूस हा केंद्रबिंदू आहे आणि त्याला अनुषंगूनच निर्णय घेतले जावेत. या अनुषंगूनच हा निर्णय सुद्धा पुन्हा जो नियंत्रित केलेला जो बेडचा दर आहे खाजगी दवाखान्यांचा तो पुन्हा खाली आणण्याचं काम आवर्जून या ठिकाणी आपण केलेलं आहे. तिसऱ्या लाटेचा जो एक वेध आपल्याला लागू शकतो किंवा आहे असं म्हणतात, तर त्या सगळ्याच अनुषंगाने सामान्य पेशंट्सला याचा दिलासा मिळावा, आधार मिळावा या दृष्टिकोनातून घेतलेला हा निर्णय. सर, आजच्या बैठकीमध्ये नगरबाबत 9,000 बालकांना बाधा झाल्याचं समोर आलेलं आहे, काय वस्तू? साधारणपणे नगर जिल्ह्यापुरतंच मी म्हणणार नाही तर अनेक जिल्ह्यांमध्ये जर आपण बघितलं तर एक 7% ते 8% पर्यंतचे जे एकूण ऍक्टिव्ह जे तिथले पेशंट्स आहेत रुग्ण, त्यामध्ये 7-8% हे बालकांमध्ये रुग्ण आढळतातच. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांची ट्रीटमेंट एकतर एसिम्प्टोमॅटिक असली तर घरी असते, अगदीच कुणाला सिम्पटम्स असतील तर आपण दवाखान्यातही घेऊन येतो, परंतु चिंता करण्यासारखी कुठलीही कारण नाही. कुणीही त्यामध्ये फार सिरियस असला विषय नाही, कॅज्युअल्टीज फार काही
मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निश्चित प्रकारे नाही आहेत, परंतु आम्ही या सगळ्याच गोष्टींवर पीडियाट्रिक्सची जी टास्क फोर्स आहे त्यांना सुद्धा या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. ते त्या ठिकाणी अभ्यास करत आहेत. परंतु इन जनरल नगर पुरताच म्हणून नाही, तर आपण अनेक जिल्ह्यांमध्ये बघितलं तर 7-8% दरम्यान हा दर निश्चित प्रकारे आहे. सर, नाशिकमध्ये खासगी रुग्णालय त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही आता रुग्णांना दाखल करून घेणार नाही, तुम्ही शासकीय रुग्णालयामध्ये त्यांना तुम्ही दाखल करा. कशाबद्दल? नाशिकमध्ये खासगी डॉक्टर आहे, कशामुळे, काय कारण काय? त्यांचं म्हणणं की पैसे नाहीत किंवा आम्हाला नाही करायचं. असं तर हे बघा, सगळीकडे ट्रीटमेंट्स व्यवस्थित चालू आहेत. म्युकरमायकॉसिसच्या संदर्भात सुद्धा आम्ही व्यवस्थित त्यांना संपूर्ण जे काही महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आहे त्याच्यामध्ये सुद्धा हॉस्पिटल्स आपण डेझिग्नेट केलेले आहेत, म्हणजे त्या ठिकाणी नेमलेले आहेत. आणि ह्या सगळ्या माध्यमातून 131 हॉस्पिटलच्या माध्यमातून माझी या निमित्ताने जवळजवळ जे 4000 पेशंट्स आज ॲडमिट आहेत त्या सगळ्यांच्या पालकांना आणि पेशंट्सला सुद्धा माझी विनंती राहील की जे काही महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतले प्रायव्हेट हॉस्पिटल असतील किंवा खाजगी हॉस्पिटल ज्यामध्ये खाजगी आपले जे मेडिकल कॉलेजेसचे हॉस्पिटल असतील किंवा आपल्या जिल्हा रुग्णालय सार्वजनिक आरोग्य विभागाचे असतील, या ठिकाणी आपण ट्रीटमेंट घ्या. ऑपरेशन पार्टसुद्धा टोटल मुफ्त केला जातो, मोफत दिला जातं. पूर्णपणे जे काही उपलब्ध होणारे केंद्र शासनाकडून जे उपलब्ध होणारे जे एम्फोटेरिसिन बीचे इंजेक्शन्स आहेत ते सुद्धा आपण कुणालाही 1 रुपया चार्ज न घेता देत आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्यांचं योग्य पद्धतीनं माहिती घेऊन आपण निश्चित प्रकारे ज्या शासनाने म्युकरमायकॉसिसच्या पेशंटच्या संदर्भाची सहानुभूतीपूर्वक निर्णय घेण्यात आलेला आहे की त्यांना कुठलाही 1 रुपया खर्च लागू नये यासाठी घेण्यात आलेला जो निर्णय त्याचाही योग्य पद्धतीनं लाभ घ्यावा. माझं जे काही नाशिकमधला जो विषय असेल त्या बाबतीत मला वाटत नाही, आत्ताच भुजबळ साहेब पालकमंत्री होते, असा कुठलाही विषय नाही. काही हॉस्पिटल्स काही ऑर्गनायझेशन्स म्हणत असतील तर निश्चित प्रकारे त्या बाबतीत आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. साहेब, एक विषय असा आहे की 193 प्रशासकीय अधिकाऱ्यांना आरोग्य विभागात पुन्हा सेवेत घेण्यात आलेलं आहे, त्यामुळे मोठी नाराजी होती आणि काही डॉक्टर संघटना तुम्हाला आज भेटल्या देखील. नाही, या संदर्भातला निर्णय हा निश्चित प्रकारे एक मी सांगेल की यामध्ये अनेक वेळेस अशी चर्चा होते की प्रशासकीय पदांच्याच लोकांना त्या ठिकाणी एक्सटेन्शनचा 1 वर्षाचा फायदा होतो का, असं नाहीये. मी मुद्दाम या ठिकाणी सांगेल की या 1 वर्षाच्या एक्सटेन्शनमुळे सहसंचालक 2 सहसंचालकांना याचा लाभ मिळू शकतो. त्यानंतर जे क्लिनिकल खऱ्या अर्थाने संपूर्ण काम करणारे आहेत ते सिव्हिल सर्जन्स 55 सिव्हिल सर्जनला याचा लाभ मिळू शकतो. त्याचबरोबर DHOs 2 फक्त आहेत, बाकी सगळे विशेषज्ञ आहेत. बाकीचे सगळे 100 जवळजवळ 35 हे विशेषज्ञ आहेत, म्हणजे स्पेशलिस्ट आहेत जे दररोज काम करणारे, मेडिकल प्रॅक्टिस करणारे आणि ऑपरेशन्स आणि संपूर्ण काम करणारे हे मेडिकल ऑफिसर्स आणि विशेषज्ञ आहेत. त्यामुळे मला म्हणायचं की असं कुठल्या प्रशासनातल्या काम करणाऱ्या लोकांना त्याचा फायदा व्हावा या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आलेला नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा एवढाच आहे की कोविडची पार्श्वभूमी आहे, 3ऱ्या लाट उंबरठ्यावर असल्या कारणाने जवळजवळ हे जे काही 193 किंवा हे जे सगळे एक्सपर्ट लोक असतात कधी कधी यांचं रिटायरमेंट होऊ नये या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला हा निर्णय आहे. आणि त्यामुळे 1 वर्षासाठी फक्त आपण हा निर्णय घेण्यात आलेला आहे. 31/5/2022 एवढ्यापर्यंतच हा निर्णय लागू राहील आणि याला संपूर्ण कोरोनाचीच पार्श्वभूमी आहे, दुसरा ह्यातला विषय नाही. व्यक्तिगत माझं पण स्वतःचं मत या बाबतीत निश्चित प्रकारे असंच राहील आणि असंच आहे की 60व्या वर्षी किंवा 58व्या वर्षीच माननीय मुख्यमंत्र्यांचं पण मत असंच आहे. परंतु ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांनी या बाबतीतला हा निर्णय घेण्यात आला. 2015 पासून जे व्हेंटिलेटर आले होते 23 व्हेंटिलेटर औरंगाबादमध्ये खाजगी हॉस्पिटलमध्ये MGM आणि सिग्मामध्ये लावण्यात आलेले, त्याच्यामध्ये अजून परिस्थिती जी आहे ती उघड झालेली नाही. मला असं वाटतं की व्हेंटिलेटर जरी केंद्राने दिले असतील किंवा एखाद्या CSRनी गव्हर्नमेंटला दिले असतील, परंतु ते जर का प्रायव्हेट हॉस्पिटलला दिले तर कुठल्या ना कुठल्या पेशंटला त्याचा उपयोगच होतोय. शेवटी हे विषय आहे की जर सरकारी दवाखान्यामध्ये व्हेंटिलेटर्सच्या जेवढ्या बेड्स असतील त्याच्यापेक्षा जास्त बेड्स त्या ठिकाणी निर्माण होण्याची क्षमता नसेल आणि व्हेंटिलेटरची संख्या जास्त असेल तर ती जर कुठल्या खाजगी हॉस्पिटलला देऊन
त्याचा उपयोग जर घेण्यात आला असेल तर मला वाटतं त्यात गैर काहीच नाही. औरंगाबाद तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती देऊ केलेली आहे. आता प्रत्येक शहरामध्ये हॉस्पिटलचे दर जे आहेत, मग ते ICUचे असतील, जनरल वॉर्डचे असतील आणि इतरही जी काही सोयी सुविधा डॉक्टरांच्या वतीने दिल्या जातात त्याबद्दलचे दर हे निश्चित करण्यात आलेले आहेत. अर्थात काही शहरांमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या विषयाला घेऊन काही हॉस्पिटल्सने नकार दिलेला असेल तर त्या शहराचे पालकमंत्री याविषयी चर्चा करून खरं तर हा विषय सोडवतील असं देखील त्यांनी राजेश टोपे यांनी सांगितलेलं आहे. अर्थात यानंतर आपण बघणार आहोत एक महत्त्वाची आणखीन एक घडामोड म्हणजे CBSEची 12वीची परीक्षा जी आहे ती रद्द करण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या बैठकीत याबद्दलचा निर्णय घेण्यात आलेला आहे. महत्त्वाची घडामोड आपण बघतोय की CBSEची 12वीची परीक्षा ही रद्द करण्यात आली आहे. पंतप्रधानांनी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांबरोबर याविषयीची बैठक घेऊन हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलेलं आहे. ज्या प्रकारे देशात ज्या पद्धतीने कोरोनाचा संसर्ग पसरतोय ती सगळी परिस्थिती लक्षात घेता CBSEची 12वीची ही परीक्षा रद्द करण्यात आली. आणि याबद्दल बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत. प्रशांत, काय तपशील? महत्वाचं म्हणजे 12वीची जी परीक्षा आहे CBSEची रद्द करण्यात आलेली आहे. यामागे कारण देण्यात आलेलं आहे की कोरोनामुळे हे तिसऱ्या लाटेमध्ये जो अटॅक होणार आहे तो अटॅक थेट बालकांवरती होणार आहे. अशा वेळी कुठल्याही प्रकारे बालकांना धोक्यात टाकणे हे योग्य नाही अशा प्रकारचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय जर बघितलं केंद्रीय शिक्षण मंत्री राहणार होते, त्यांची तब्येत एम्स झाल्यामुळे त्यांना एम्सच्या रुग्ण दाखल करायला होतं. त्यानंतर आता त्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी होते आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं त्यानंतर सोबतच ज्यावेळी माहिती मिळते की एक तर या बैठकीला केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर जे माहिती आणि जलसंपदा मंत्री ते देखील उपस्थित होते. आणि सोबतच जर बघितलं तर या बैठकीला याशिवाय जर स्मृती इराणी ज्या होत्या त्याने याशिवाय या सगळ्या मंत्र्या विषयासोबत जर बघितलं बैठकीत झाला आणि बैठकीत निघणार आहे की CBSEची 12वी परीक्षा आणि ICSची जी परीक्षा आहे ती देखील परीक्षा 12वीची रद्द करण्यात यावी. धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. CBSE SEची जी परीक्षा आहे ती रद्द करण्यात आलेली, 12वीची परीक्षा जी ती रद्द करण्यात आलेली आहे. CBSE या पॅटर्नला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरता ही महत्त्वाची बातमी म्हणता येईल, कारण देशात ज्या पद्धतीने कोरोनाचा संसर्ग जो आहे तो वाढतोय ती सगळी परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची, त्यांचं आरोग्य महत्त्वाचं आहे हा विषय लक्षात घेऊन पंतप्रधानांनी काही महत्त्वाच्या मंत्र्यांबरोबर त्याचबरोबर त्या विभागाच्या सचिवांबरोबर बैठक घेऊन हा निर्णय घेतल्याचं आपल्याला कळतंय. त्यामुळे CBSE पॅटर्नला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी बातमी जाणून घ्यावी, त्यांच्याकरता ही एक महत्त्वाची बातमी आहे. मतलब 12th में हूँ अभी और मैं सर्वोदय बाल विद्यालय में पढ़ता हूँ. और ये जो अभी CM जो मीटिंग हुई थी इसमें जो डिसीजन आया है वो वैसे हेल्थ को लेकर अगर देखा जाए और ये जो चल रहा है पैंडमिक इसकी वजह से तो बच्चों को बहुत ही ज़्यादा क्या बोलते हैं दोबारा से कर देना. ये पैंडेमिक की वजह से बच्चों को बहुत ही डेंजर हो चुका है, क्योंकि ये अगर बच्चे एग्ज़ाम देंगे तो बहुत ही ज़्यादा वो रहेगा कि ऐसे मतलब कोरोना तो बढ़ रहा है, इसकी वजह से वो रहेगा. तो ये एग्ज़ाम जो कैंसिल हो गए तो ये सही हुआ है अभी मेरे हिसाब से. तो आपके अनुसार ठीक है? हाँ, ये बिल्कुल ठीक है. आपका नाम क्या है? माय नेम इज ध्रुव. आई एम इन क्लास 12th. जो कौन से स्कूल में आप? आई एम इन ML खन्ना DVA पब्लिक स्कूल सेक्टर 6. ध्रुव, ये जो एग्जाम कैंसिल हुआ आपका क्या सोचना है इस बारे में, क्योंकि ज़्यादातर स्टूडेंट तो खुश नजर आ रहे हैं? मेरा तो ये कहना है कि ये अच्छा नहीं हुआ है, क्योंकि हमारी प्रिपरेशन जो पिछले बहुत टाइम से चल रही है ये सब एक तरह से वेस्ट ही हो गई हमारे लिए. तो मेरा तो ये कहना है कि एक अच्छा प्रॉपर क्राइटेरिया नहीं मिल पाएगा, क्योंकि इंटरनल बेसिस पे मेरे को लगता है कि
मार्किंग थोड़ी ऊपर नीचे हो सकती है किसी स्टूडेंट की, पर एक परफॉर्मेंस के बेसिस पे हो जाता तो बहुत अच्छा रहता। और बाकी मेरे को लगता है कि एक पॉजिटिव भी हो गया एक तरफ से और एक तरफ से नेगेटिव भी हो गया, क्योंकि पॉजिटिव तो इसलिए हो गया कि हमारी हेल्थ का इशू है, वो वाली बात हो गई। और दूसरी चीज़ तो ये हो गई कि जो प्रिपरेशन है वो वेस्ट चली गई, और पूरे साल यही चीज़ हो रही थी कि कभी होंगे कभी नहीं होंगे। और एक तो सबसे बड़ी बात और एक चीज़ ये है कि मैं सबको थैंक करना चाहूँगा जिनने मतलब इतनी हार्डवर्क करके इस सिचुएशन में हम सबको पढ़ाया। पर अब मैं तो चाहता था कि एग्ज़ाम्स हो जाते तो हमें परफॉर्म करने का एक मौका मिल जाता और एक मार्किंग क्राइटेरिया भी बहुत अच्छा हो जाता। ये चीज़ थी बस। तो मतलब आप हैप्पी नहीं है इस डिसीजन से, गवर्नमेंट के डिसीजन से? ऐसा सच कुछ हैप्पी होने लायक तो ऐसा कुछ है नहीं, पर मेरा ये था कि आखिर एग्ज़ाम्स हो जाते तो बेटर होता, इससे बेटर होता और अच्छे मार्क्स की एक उम्मीद रहती सबके मन के अंदर कि अच्छे मार्क्स आ पाएंगे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या मंत्र्यांबरोबर बैठक घेतली आणि या बैठकीत विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची, विद्यार्थ्यांचं आरोग्य महत्त्वाचं आहे आणि या सगळ्या बाबी लक्षात घेऊन देशातली कोरोना संसर्गाची परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आलेला आहे की CBSE पॅटर्नची 12वीची परीक्षा ही रद्द करण्यात आली आहे। काही विद्यार्थ्यांमध्ये या विषयाला घेऊन मतमतांतर अर्थात आहेतच, जी आता आपण जाणून घेतली। काही विद्यार्थ्यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय, तर काहींचं असं म्हणणं आहे की परीक्षा व्हायला हवी होती। मग ही जर परीक्षा झाली असती तर मार्क क्रायटेरिया म्हणजे गुण देण्याच्या संदर्भातला जो मापदंड आहे तो निश्चित होऊ शकला असता, असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। आणि आता जर ही परीक्षा पुढे झाली नाही आणि जर सरसकट याबद्दलचा निकाल विद्यार्थ्यांकरता लावायचा झाला तर मग यामध्ये गुण देण्याचा मापदंड नेमका कसा असेल याबद्दल मात्र एक मोठा संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये दिसून येतोय। पण आता सध्याच्या घडीला विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि आरोग्य लक्षात घेता केंद्राच्या वतीने हा निर्णय घोषित करण्यात आलेला आहे की CBSE पॅटर्नच्या 12वीच्या परीक्षा ह्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। या परीक्षा ज्या आहेत या महिन्याच्या अखेरीस त्या होणार होत्या, पण आता या परीक्षा ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। खुद्द पंतप्रधानांनी याबद्दलचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे। हा निर्णय घेत असताना काही महत्त्वाच्या मंत्र्यांबरोबर त्यांनी चर्चा केलेली आहे। मग यामध्ये प्रकाश जावडेकर असतील, पियुष गोयल असतील, स्मृती इराणी असतील, इतरही काही महत्त्वाचे नेते यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या संवादात जोडले गेलेले होते आणि सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आलेला आहे की सध्या पुन्हा एकदा तिसऱ्या लाटेची जी काही शक्यता व्यक्त केली जाते ते त्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवरती विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी बोलवणं किंवा त्यांना सोशल डिस्टन्सिंगच्या माध्यमातून देखील एका परीक्षा केंद्रावरती बसवायचं ठरवलं तर ते शक्य होऊ शकत नाही, असे बरेच मुद्दे आहेत। आणि यात विद्यार्थ्यांनी पुन्हा एकत्र येणं, काही गोष्टींचं काही नियमांचं पालन न होणं हे देखील धोके उद्भवतात। म्हणून हा संसर्ग ज्या वेगाने होतोय, तिसऱ्या लाटेची शक्यता ही बाब लक्षात घेता CBSE पॅटर्नची 12वीची परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे। विद्यार्थ्यांसाठी हा महत्त्वाचा निर्णय। विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा ही बातमी लक्षात घ्यावी की CBSE पॅटर्नच्या 12वीची परीक्षा ही रद्द करण्यात आली आहे। खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाच्या मंत्र्यांबरोबर बैठक घेऊन हा निर्णय घेतलेला आहे। हा निर्णय त्यांनी घोषित केलेला आहे। नेमकी परीक्षा आता पुढे कधी होईल, काय याचं पुढचं स्वरूप असेल हे काय निश्चित होऊ शकलेलं नाही, पण सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन प्राप्त परिस्थितीत हा निर्णय योग्य असल्याचं सांगत त्यांनी ही घोषणा केलेली आहे। शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी आपल्याबरोबर आहेत। हेरंब कुलकर्णीजी, पुन्हा एकदा आपण खरं तर या मुद्द्याला घेऊन संवाद साधतोय या प्लॅटफॉर्मवरती। CBSE पॅटर्नची 12वीची परीक्षा जी आहे ती रद्द करण्यात आलेली आहे, या निर्णयाकडे आपण कसं बघता? मला असं वाटतं की पॅन्डेमिकच्या काळामध्ये संपूर्ण देशाचे निर्णयच केंद्र सरकारने घेणं अपेक्षित असताना फक्त CBSE बद्दलच केंद्र सरकार का बोलत आहे हा मला पडलेला प्रश्न आहे। याचं कारण असं की महाराष्ट्र सरकार आज 12वीची परीक्षा घ्यायची तयारी करते, वेगवेगळे राज्य सरकार वेगवेगळे निर्णय घ्यायची घोषित करते, तर एकच निर्णय पूर्ण देशासाठी केंद्रीय मंत्रिमंडळ किंवा पंतप्रधान का घेत नाहीत असा मला पडलेला प्रश्न आहे। आणि CBSE बोर्डचे विद्यार्थी हे संपूर्ण देशाच्या तुलनेत खूप कमी संख्येने आहेत, त्यामुळे पूर्ण राज्यांच्यासाठी, कारण पुढे पुण्याच्या स्पर्धा परीक्षा
किंवा या परीक्षांचं काय होईल हा लगेच पुढचा प्रश्न माध्यमांपुढं पालकांनी हे सगळे उपस्थित करतील. त्यामुळं अशा पद्धतीचं एकाच पद्धतीचं न बोलता पुढच्या ज्या काही स्पर्धा परीक्षा आहे त्याच्याबद्दलची काय भूमिका घेणार हे पण केंद्र सरकारनं बोलायला पाहिजे होतं. कारण आपल्याकडे नुसतं 10वी आपण रद्द करायचा निर्णय घेतला की लगेच 11वी प्रवेशाचा काय हा प्रश्न आला. इथे तर देश पातळीच्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षांचं नियोजन, त्याचे निर्णय, त्या परीक्षा कशा होणार याच्याबद्दल सुद्धा निर्णय घेतले पाहिजेत. तर असं संपूर्ण देश पातळीवरचा निर्णय केंद्र सरकारने घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. आपल्याला असं सुचवायचं आहे की सरसकट देशातल्या विद्यार्थ्यांचा विचार व्हावा हा निर्णय घेत असताना केवळ एका पार्टन पुरता हा निर्णय मर्यादित राहू नये. अगदी बरोबर आहे. आणि सीबीएसई बोर्ड हे संपूर्ण सीबीएसई बोर्डाचं म्हणजे केंद्र सरकारनं स्तोम माजवलेलं आहे. ऍक्च्युली सीबीएसई बोर्डात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जर आपण मोजली तर ती इतकी अत्यल्प आहे आणि एकाच प्रकारचे विद्यार्थी त्या बोर्डामध्ये शिकतात. खरं तर हा विविधांगी देश आणि ग्रामीण भागातल्या संपूर्ण वेगवेगळ्या राज्यातलं वेगवेगळे चित्र, त्यामुळे स्टेट बोर्डच्या बद्दलची नेमकं वास्तवाचं चित्र या सीबीएसई बोर्डाच्या कुठल्याच निर्णयामध्ये पडत नाही. परंतु सीबीएसई बोर्ड हे जणू खूप महत्वाचं आहे आणि त्याच्याबद्दलच केंद्र सरकार का बोलत राहतं हा मला प्रश्न पडतो. आणि पॅन्डेमिकच्या काळात जर सगळेच निर्णय तुम्ही जर देश पातळीवर घेत असाल तर मग शिक्षणाच्या बद्दल सुद्धा सगळ्या राज्यांना लागू करणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला पाहिजे. कारण स्पर्धा परीक्षा त्याच्यानंतरच्या ज्या 12वी नंतरच्या आहेत हा पालकांच्या पुढचा मोठा प्रश्न असल्यामुळे सातत्यानं विद्यार्थ्यांना आणि पालकांना का टांगतं ठेवलं जाते असा प्रश्न या निमित्ताने पडतो. धन्यवाद हिरण्य कुलकर्णीजी या सगळ्या विश्लेषणाबद्दल. तर सीबीएसई पॅटर्नच्या विद्यार्थ्यांकरता ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय. 12वीची परीक्षा जी आहे ती केंद्रानं रद्द केलेली आहे. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.